एक चांगलं पाणी पडलं की आमच्या गावात पेरणी सुरू करतात. सोयाबीनची बिजवे दिली ट्रॅक्टरवर टाकून आणि हातोहात तुरही दिली टाकून. बाबाला म्हटलं तुम्ही समोर जा, मी येतोच डबे घेऊन मागून. डबे घेतले आणि दिले गाडीला लटकून. निघलो मी वावराच्या रस्त्यात. थोडासा पुढे आलो आणि दिली गाडी उभी करून, कारण समोर काही गाडी जात नव्हती, रस्ता लय खराब आहे. पायदल वारी करत आलो वावरालो. दरवर्षी आम्ही सगळेच पिकं घेतो, जसे की तूर, सोयाबीन, उडीद, मूग, पराठी. यंदा त्यातली पराठी कॅन्सल केली, कारण जे बी पाहिजे होतं ते भेटलंच नाही. संध्याकाळ उरायला तीन, आपलं अजून एक वावर बाकी होतं पेऱ्याचं. भावाला म्हटलं थांब, मी घरून चहा आणतो. गोपे आपल्या वावराच्या बाजूनच पेरवायला, तर त्याचं झालं. थांब म्हटलं, मला येऊ दे गाडीलो. गाडी घेतली आणि घरी आलो. चहा घेतला आणि पाण्याची कॅन लटकवली. हे घेऊन सारखा वावरात आलो. अजूनही अर्धा एकर बाकीच होतं पेऱ्याचं. रात्रीचे 8 वाजले तरी एक जण म्हणे की मा वावर पेरूनच द्या तेवढं. भावाला म्हटलं त्यात डिझेल आहे की नाही पाय, तर त्यानं म्हटलं की एवढं होऊन जाते. तरी म्हणे उद्यासाठी आणून ठेव. रस्त्याने येताना दीपक पाटील भेटले. अरे म्हटलं का बा, तुम्ही कसे काय इकडे? काही नाही म्हणे, चक्राला आलतो. आणि म्हटलं आज शेऱ्या बी आहे का तुमच्यासोबत? पाटील म्हणत आपण वावरात असो किंवा नसो, तो एनी टाइम वावरातच असते. घरी आलो, गाडी घेतली, बॅलर घेतला, निघालो शेगावले. चला मी आणतो डिझेल, तुम्ही तिथलो आपल्याला फॉलो करा. भेटू पुढच्या ब्लॉग.